हॅलो गाईज, तुम्ही पहिला पार्ट चेक केला असेलच, नसेल केला तर आता चेक करून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यात आलेली आहे. मित्रांनो, पहिल्या पार्ट मध्ये आपण बघितलं होतं लेटर रायटिंग कशी असते, काय असते आणि लेटर रायटिंग नेमकं कसं करायचं आहे याबद्दल आपण मागच्या पार्ट मध्ये बघितलं होतं. आज आपण डिस्कस करणार आहोत एसे रायटिंग नेमकं काय असतं, एसे रायटिंग कशा पद्धतीने केली जातं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सो अपकमिंग एक्झाम साठी हा महत्त्वाचा बनेल. पहिल्यांदा दिसतं नेमकं कसं, आपल्याला स्क्रीनवरती काय काय दिसतं आणि कशा टाईपचे क्वेश्चन येतात. पहिला क्वेश्चन, टेस्ट ड्युरेशन असतं आपल्याला 30 मिनिट्स, टोटल मार्क्स 25 मिनिट्स, मार्क्स नंबर ऑफ क्वेश्चन्स 2 असतात आणि त्या दोघांपैकी मीन्स 3 चॉईसेस आपल्याला दिलेले असतात. लाईक लेटर रायटिंग साठीचे 3 चॉईस आणि जर मी म्हटलं समजा एसे रायटिंग साठीचे 3 चॉईस आपल्याला दिलेले आहेत. या 3 चॉईस पैकी 250 वर्ड्स मध्ये आपल्याला एक एसे लिहायचा आहे. त्यातला एक कोणता पण एसे आपण या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे. सो या पद्धतीचा प्रिव्हियस, सेव्ह अँड नेक्स्ट करता येतं. या पद्धतीने इथे आपल्याला लिहायचं असतं. नंबर ऑफ वर्ड्स आपल्याला निगेटिव्ह मध्ये जातात. लाईक तुम्ही एक वर्ड टाईप केला 5 लेटर्सचा तर इथं 245 वर्ड्स दाखवल. ठीक आहे, म्हणजे काय तेवढे वर्ड्स तुमचे बॅलन्स आहे. अशा पद्धतीने हे ॲरोज असतात. हे ॲरोज जे आहेत त्या ॲरोज नुसार आपल्याला चेंज करता येतं, मागे पुढे जाता येतं. स्पेसवाला बार पण तिथे असतो. पण बॅकस्पेस वगैरे आपल्याला त्या ठिकाणी दिलं जात नाही. सोबत एक लाईन संपली, तुम्ही शेवटपर्यंत लिहित गेलात आणि तुम्हाला जो वर्ड आहे त्या वर्डच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला स्पेस देऊन तुम्ही एंटर करता नाही होणार. तुम्हाला ते वर्ड संपले एंटर मारावं लागेल तर तुम्ही नवीन लाईनवरती याल. ठीक आहे. सो या पद्धतीचा बेसिक फॉर्मॅट जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये असतो. खूप जास्त याच्या प्रॅक्टिससाठी एखादी आपण टेस्ट, एखादा जे काही गाईडलीवरती वगैरे याचे सॅम्पल टेस्ट असतात त्या टेस्ट एक देऊन बघा, जेणेकरून आपल्याला एक कंप्लीट अंदाज जो आहे तो येऊन जाईल. पण आता त्या गोष्टींबद्दल न बोलता मी सरळ फक्त आणि फक्त एसे कसा लिहावा, नेमकं त्याच्यामध्ये काय काय कंटेंट असलं पाहिजे याबद्दल आपण आज डिस्कस करूया. चलो लेट्स स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा बाकी गोष्टी बोलण्यापेक्षा मी म्हणतो लास्ट इयरला काय काय विचारलं गेलं होतं. लास्ट इयरला पहिला होता बघा, रोल ऑफ एज्युकेशन इन द इकॉनॉमी. इकॉनॉमीमध्ये एज्युकेशनचा रोल सध्या नेमका काय. व्हायलन्स इन व्हिडिओ गेम्स अँड मूवीज अफेक्टिंग बिहेवियर ऑफ अ चाइल्ड. मग चाइल्ड जे आजकाल बिघडत चालले ह्याच्यामध्ये व्हिडिओ गेम्सचा किंवा ज्या काही व्हायलन्स असणाऱ्या मूवीज आहे यांचा काही रोल बनतो का. आणि तिसरा प्रकार, एंजल इन्व्हेस्टर्स अँड व्हाय स्टार्टअप्स प्रेफर दॅम. एंजल म्हणजे मोठे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना स्टार्टअप्स का अप्रोच करतायत, तिकडे का जात आहेत, या गोष्टी आपल्याला विचारल्या गेल्या होत्या. याच्यावर बेस आपल्याला 250 वर्ड्स मध्ये एसे लिहायचा होता. ठीक आहे. मग एक आयडियल एसे नेमका असतो कसा, काय लिहिलं पाहिजे. द व्हेरी बेसिक कन्सेप्ट बिहाइंड रायटिंग, सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट जी रायटिंगच्या अगेन्स्ट असते ती काय असते बघा. से ऑल यू हॅव टू से इन द फ्यूएस्ट पॉसिबल वर्ड्स. आपल्याला जे काही सांगायचंय ते कमीत कमी शब्दात सांगितलं पाहिजे. ऑर युअर रीडर विल बी शुअर टू स्किप दॅम. अदरवाईज जास्त वर्ड झाले की काय होऊन जाईल, रीडर जे त्याला काय करून टाकल, स्किप करून टाकल. किंवा अँड इन द प्लेनेस्ट पॉसिबल वर्ड्स ऑर ही विल सर्टनली मिसअंडरस्टँड देम. आणि जी पण लँग्वेज असली पाहिजे ती एकदम इझी वाली लँग्वेज असली पाहिजे, प्लेन वाली लँग्वेज असली पाहिजे. जर लँग्वेज प्लेन नसेल तर त्या केसमध्ये तो काय करल, मिसअंडरस्टँड करल. हे सगळं लिहितो कोणासाठी, रीडरसाठी. जॉन रस्किन यांनी सांगितलेलं आहे हे वालं वाक्य. ठीक आहे. मग लिहायचं आहे तर 2 महत्त्वाच्या गोष्टी याच्यात सांगितल्या, कमीत कमी शब्दात लिहा. कारण आपलं नॉलेज इतकं वास्ट आहे, जेवढं जास्त लिहायला जाऊ तेवढं जास्त चुका होतील. राईट. आणि म्हणून काय करायचं आहे, कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा बाळांनो. ठीक आहे. सो हा होता पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा होता की इझी लँग्वेज असली पाहिजे, त्याबद्दल मी डिटेल पुढे बोलतो. मग आता हाऊ टू राईट एसेस 5 P's स्ट्रॅटेजी, एक स्ट्रॅटेजी बनवली आहे ज्या माध्यमातून आपण एसे जे आहे तर एकदम सोप्या पद्धतीने लिहू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा प्लॅन करा. एसेचा जो टॉपिक आहे त्याला प्लॅन करा, प्रिपेअर व्हा, प्लॉट करा, पॉलिश करा आणि प्रॅक्टिस करा. हे 5 P's स्ट्रॅटेजी आहे. मग एक एक करून काय आहे ते सांगतो बघा. प्लॅन मीन्स व्हॉट. प्लॅन मीन्स व्हॉट, आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या टॉपिकचं एक माइंडमध्ये एक माइंड मॅप तयार करून घ्यायचा आहे आणि काय गोष्टी कशा कशा पद्धतीने कोणतं पहिले येईल कोणतं नंतर येईल याबद्दल डिसाईड करायचं आहे. प्रिपेअर, माइंडसेट प्रिपेअर करायचं, माइंडमध्ये अलाइन करायचं आहे सगळ्या गोष्टी. प्लॉट म्हणजेच काय, एकानंतर एक असाइन करा, पहिले काय येणार नंतर काय येणार, हे सगळं झालं प्लॉटिंग. त्याला अरेंज करणं आणि पॉलिश. आणि मग त्याच्यातून जास्तीत जास्त वर्ड्स जे आलेले आहेत, मीन्स मोठे वाक्य जे बनलेले आहेत त्यांना शॉर्ट करणं, दॅट इज कॉल्ड एज पॉलिश. फिनिशिंग ज्याला म्हणतो आपण, इट शुड बी अट्रॅक्टिव्ह, कमीत कमी वर्डमध्ये आणि अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे या पद्धतीचं. आणि लास्टवाला आहे प्रॅक्टिस. ह्या पद्धतीने आपण जर केलं तर नक्कीच आपल्याला काय होईल, एसे लिहिण्यासाठी अजून सोपं जाईल. यांना अजून डिटेलमध्ये बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लिहिता कशासाठी, दॅट मॅटर्स अ लॉट. पर्पज, व्हॉट डू यू वॉन्ट युअर रीडर्स टू नो ऑर डू.
मग तुमच्या रीडर्सला तुम्हाला काय दाखवायचं आहे? आता आपला रीडर कोण आहे? एक्झामिनर आहे. मग ह्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे? एक तर तुमची लँग्वेज आणि तुमचं नॉलेज, अशा दोन गोष्टी, म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे आणि तुम्ही नॉलेज तुम्हाला आहे का नाही, या दोन गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहे. मग अशा केसमध्ये पहिली गोष्ट, टॉपिक निवडताना एकदम प्रॉपर टॉपिक निवडा. आता मी म्हणलं समजा रोल ऑफ एज्युकेशन दिलेला होता, एंजल इन्व्हेस्टर्स दिलेला होता आणि तिसरा एक टॉपिक होता आपल्याला, ते 2-3 टॉपिक पैकी एक समजा. मग मी म्हणलं यांच्यापैकी मला कोणतं सोपं वाटलं? मला वाटलं समजा पहिला रोल ऑफ एज्युकेशन. मग एज्युकेशनमध्ये दुसरावाला तो व्हायलन्सवाला होता. तुम्हाला वाटलं व्हायलन्स सोपा आहे, व्हायलन्सवरती मी भरपूर लिहू शकतो. रोल ऑफ जे काही गेम्स आहे, व्हिडिओ गेम्स किंवा मूवीज आहे, ह्यांचा कसा इम्पॅक्ट होतोय. मग स्टार्ट करताना तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. तुमचं ज्याच्यात तुम्हाला नॉलेज आहे, ज्याबद्दल तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडू शकता, ते वाले टॉपिक आपण निवडले पाहिजे. दॅट इज नथिंग बट द पर्पज बिहाइंड. मग रीडरला एंगेजिंग कंटेंट असलं पाहिजे. ते कंटेंट वाचताना त्याला मजा आली पाहिजे. जर त्याला मजा नाही आली तर तो काय करणार आहे? स्किप करणार आहे किंवा मिसअंडरस्टँड करणार आहे. आणि म्हणून हे होऊ नये यासाठी काय करायचं आहे? सगळ्यात पहिल्यांदा नेमकं रीडरला काय पाहिजे ते समजून घ्या. टेल देम, मेक इट क्लिअर. त्यांना जे काही सांगणार आहे ते एकदम क्लिअर करून घ्या. डोंट मेक देम वर्क हार्ड टू फाइंड आउट. त्यांना त्याच्यातले मिनिंग फाइंड आउट करायला लावू नका. अँड बी अवेअर. सो व्हॉट रिस्पॉन्सेस, असं झालं तर सो व्हॉट, मग ह्याच्यानंतर पुढे काय, याचं रिझन काय, या गोष्टींना तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे, खूप जास्त गरजेचं आहे. ओके का? पर्पज कळला. आता येतं महत्वाचं, प्लॅन. मग प्लॅन म्हणजे नेमकं काय असतं? आपल्याला जो टॉपिक आपण निवडलाय त्याला प्लॅन करायचं आहे. वर्ड्स आर लाईक स्पियर्स, वन्स दे लिव्ह युअर लिप्स दे कॅन नेव्हर कम बॅक. मग हे जे तर एकदम डेंजर असतात, स्पियर सारखे वापरले जातात, हत्यारासारखे वापरले जातात पार. ते परत येऊ शकत नाही. एकदा गेलेला शब्द परत येऊ शकत नाही. आणि म्हणून काय करायचं आहे? बिनाइन प्रोवर्ब, एक प्रोवर्ब आहे जुन्या याच्यातली. त्यामुळे प्लॅन करताना तुम्ही असं काहीतरी प्लॅन करा. जर तुम्ही चुकून हुकून असा टॉपिक प्लॅन केला की जो टॉपिक तुम्हाला जास्त माहीत नाही आहे, तर डेंजर होईल ना, पुढे मागे पण येता येणार नाही तुम्हाला. आणि म्हणून काय करायचं आहे? निवडताना टॉपिक असा निवडा जो जेन्युइनली तुम्हाला खूप जास्त माहिती आहे. मग अशा टाईपमध्ये काही टॉपिक्स आहेत ज्यांच्याबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला देऊन टाकल. तेवढ्या 2-4 गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त जे आहेत ते वाचून ठेवलेले असतील तर बेनिफिट देतील. ठीक आहे. म्हणून मग ह्या पद्धतीने हू, व्हॉट, व्हेअर, व्हेन, कॉस्ट अँड रिस्क या पद्धतीने प्लॅन करा. लाईक हू टॉपिक जो म्हटलेला आहे त्याच्याबद्दल कुणाला कोण रीडर्स असणार आहे, कोणाकोणाला काय काय कळणार आहे, जमतंय नाही जमतंय, कुणासाठी बोललं जातंय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हूशी रिलेटेड आपण कन्सिडर करायला पाहिजे. त्या टॉपिकला निवडत असताना त्या टॉपिकमध्ये नेमकं कुणाला उद्देशून बोललं जातंय, दॅट मॅटर्स. व्हॉट, तुम्हाला कंटेंट नेमकं काय द्यायचं आहे, यांना उद्देशून काय कंटेंट पाहिजे. लाईक मी म्हटलं समजा सेकंड टॉपिक आहे व्हायलन्स रिलेटेड, व्हिडिओ गेम्स आणि मूवीज बद्दल, म्हणजे चाइल्ड जे आहेत, चिल्ड्रन जे आहेत त्या लोकांना उद्देशून आपला चिल्ड्रन हा झाला आपला हू. दुसरं मी म्हटलं व्हॉट, मग त्या चिल्ड्रनच्या ओरिएंटेड आपल्याला काय नेमकं द्यायचं आहे ते आपण विचार करा. व्हेअर, याच्यामधनं आपण जो इम्पॅक्ट असणार आहे तो सोसायटीवरती इम्पॅक्ट होईल किंवा अजून कुठे कुठे इम्पॅक्ट होईल, दॅट इज व्हेअर. व्हेन, कधी इम्पॅक्ट होऊ शकतो कधी नाही होऊ शकत, हा वाला पार्ट. आणि त्याच्यानंतर कॉस्ट अँड रिस्क. आणि जर आपण ह्याच्यावर पर्याय काढले, हे झाले प्रॉब्लेम स्टेटमेंट. पण ह्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवरती नेमके पर्याय काय काय असू शकतात या गोष्टींबद्दलचा विचार करणं म्हणजेच पहिला प्लॅन करणं. मग तुम्ही ज्यावेळेस टॉपिक निवडलाय, रोल ऑफ एज्युकेशन मी निवडलाय, तर मी पहिल्यांदा हू सिलेक्ट करणार, स्टुडंट्स. मग त्या स्टुडंट्सचा यूज इन इकॉनॉमी, इकॉनॉमीमध्ये काय असेल त्याच्याशी रिलेटेड मी व्हॉटवाला जो आहे त्याला कंटेंट काय काय देता येईल त्याला अलाइन करेल. तिसरा प्रकार व्हेअर, मग हे कुठे असलं पाहिजे, मेनली जे यूथ्स आहे त्यांच्यामध्ये का एकदम चिल्ड्रनमध्ये, तर मग मी ते डिसाईड करणारा एक मुद्दा मांडेल. व्हेन, नेमकं त्याचे फायदे काय, तोटे काय, कॉस्ट अँड रिस्क, रिस्क काय असेल, या सगळ्या गोष्टींचा एक प्लॉट मी करेल. आणि मग त्याच्यानंतर काय कन्क्ल्युजन असेल ते मला मी सांगेल. सो ओव्हरऑल एसे जो असतो प्लॅन करताना मी 3 गोष्टी प्लॅन करेल. एक म्हणजे पहिलं इंट्रोडक्शन, दुसरा म्हणजे मेन बॉडी आणि तिसरा म्हणजे कन्क्ल्युजन. असे 3 गोष्टी ज्या आहेत, 3 पॅरा जे आहेत ते मी म्हणू शकतो स्पेसिफिक असले पाहिजे. तुम्ही 3 चे 6 पण करू शकता. लाईक एक इंट्रोडक्शनमध्ये 1 वापरला आणि उरलेले 4, 5, 3, 4 असे मेन बॉडीमध्ये वापरले, कन्क्ल्युजनमध्ये 2 वापरले. अशा टाईपमधले तुम्ही जे आहेत एक पॉझिटिव्ह कन्क्ल्युजन, एक निगेटिव्ह कन्क्ल्युजन असे देऊ शकता. सो ओव्हरऑल जर मी म्हटलं समजा तर या पद्धतीने एसे जो आहे तो आपण लिहू शकतो. उसके बाद जाते आगे, सिम्प्लिफाय सिम्प्लिफाय सिम्प्लिफाय. आता काही जणांना सवय असते बघा, जो पण एखादी गोष्ट आहे ती गोष्ट अजून अवघड करून सांगायची.
एखादी सोपी गोष्ट आहे तिला अवघड करून सांगायचं. बऱ्याच जणांचा हा गैरसमज असतो की ज्या वेळेस वाक्यामध्ये बोललं जातं अवघड अवघड शब्द वापरले म्हणजे माझ्याकडे नॉलेज खूप मोठं आहे असं दाखवणं बिलकुल चुकीचं आहे. आपण असं बोललं पाहिजे की जे लवकर समजतं. आता मी साधं एक्झाम्पल घेतलं, समजा एखादी गझल आहे, गझल आणि एखादं गाणं, सॉन्ग लवकर अपील होतात कॉमन मॅनला की गझल लवकर अपील होते? गझल अपील होण्यासाठी थोडंसं विचार पण करायला लागतो. विचार जेवढे जास्त किंवा सगळ्या अँगलनी केलेले असतील तेवढं ते समजायला सोपं जातं. पण कॉमन मॅन त्याला वाचण्याच्या भानगडीत पडेल का? अरे बाबा डोकं लावायला लागते, जाऊ दे नको, राईट. साधं सरळ सोपं असेल तर वाचायला मजा येते. म्हणून तुम्ही जे काही लिहिताय ते कसं असलं पाहिजे? सिंपल असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? सिंपल. म्हणून नेव्हर यूज अ लॉंग वर्ड व्हेअर अ शॉर्ट वन विल डू. एखाद्या ठिकाणी छोटा वर्ड यूज करून जर काम बनते तर मोठा वर्ड वापरत बसण्याची गरज नाही. इफ इट इज पॉसिबल टू कट अ वर्ड आउट, ऑलवेज कट इट आउट. काही शब्द असे असतात वाक्यात गरजच नसते. जसं की बऱ्याचदा आपण एखाद्याची सवय असते, एखादा बोलता बोलता म्हणतो मित्रांनो ऐका ना, मग ते मित्रांनो पुन्हा पुन्हा येते, गरज नाही आहे, राईट. बरेच जणांची सवय असते नाही का म्हणायची, ते नाही का म्हणणं गरजेचं नाही आहे. सो असं लिखाणात सुद्धा काही शब्द रिपीट होतात, ज्यांची गरज नसते पण येतात, ते वाल्या वर्ड्सला आपण काय करून टाका? काढून टाका. नेव्हर यूज द पॅसिव्ह वेअर यू कॅन यूज द ॲक्टिव्ह. ॲक्टिव्ह छोटं असतं, दिसायला पण छोटं आहे, शॉर्ट आहे आणि पटकन अपील होणार आहे. या उलट पॅसिव्हवालं जे आहे ते लेंदी बनणार आहे. म्हणून पॅसिव्हच्या ऐवजी थोडंसं प्रेफर करा ॲक्टिव्हवाला यूज करताना. मग एक्झाम्पल सांगितलं, कॉम्प्लेक्स अननेसेसरी वर्ड्स जे आहेत, फॉर्मल वर्ड्स जे आहेत, त्यांना थोडंसं काय करून टाका? काढून टाकण्याचा प्रयत्न करा. अननेसेसरी वर्ड्स. अ सर्वे ऑफ व्हॉलंटियर्स इन रिजनल लोकेशन्स वॉज कंडक्टेड. सरळ सरळ याला म्हणा, वी सर्वेड रिजनल व्हॉलंटियर्स. ओके का? ओके का? ह्या पद्धतीने मी म्हणू शकतो की वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला म्हणता येतात. पहिला आपण बघितला प्लॅन. दुसरा आपण बघितला की काय करायचं आहे? सिंपल लँग्वेज वापरायची. मग पहिला जो होता तो प्लॅन, नंतर प्रिपेअर, त्यानंतर काय केलं? प्लॉट केलं. मग प्लॉट करत असताना काय करायचं आहे? पुन्हा तेच सिलेक्ट, लेस इज बेस्ट. सगळ्यात सोपं. मी म्हटलं ना आपलं नॉलेज इतकं व्हास्ट आहे त्यामुळं जास्तीत जास्त लिहिण्याला जे आहे ते थोडंसं टाळायचं. कमीत कमी लिहा आणि जेवढं तुम्ही लिहिताय रीड अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा ते वाचत चला, सो दॅट त्याला अजून छोटं. पहिल्यांदा तुम्ही लिहिलं, वाचल्यानंतर तुम्ही त्याला अजून 1-2 शब्द काढून टाकले, पुढचं अजून वाचलं. पहिल्या वेळेस 20 वर्ड्स लिहिले होते एका सेंटेन्समध्ये, दुसऱ्या वेळेस तुम्ही वाचलं 16 झाले, त्याच्यानंतर अजून वाचलं आणि 12 किंवा 14 वर्ड्स बनले, एकदम फायनल बनले, त्याच्यामध्ये फिनिशिंग पण प्रॉपर आली. मग यामुळं लेस इज बेस्ट. यूज अ स्टाईल. एक पर्टिक्युलर स्टाईल ठेवा. जर समजा तुम्ही लिहिताना तुमचा ॲटिट्यूड काय, तुमचं नेचर काय, दॅट मॅटर्स अ लॉट. तुम्हाला त्या टॉपिकबद्दल चांगलं वाटतं का वाईट वाटतं त्यानुसार तुम्ही व्हॅरी करणार आहे. आणि म्हणून यूज अ स्टाईल. एक पर्टिक्युलर स्टाईल बनवून घ्या, ही परमनंट बनवा. लाईक इन्फॉर्मेटिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह वाली स्टाईल, नेरेटिव्ह वाली स्टाईल, कोणती तरी एक स्टाईल तुमची ठेवा. ज्याच्यामध्ये काही जणांची असते जॉक्युलर, फन टाईपमध्ये असते, मग तसं तुम्ही काही ना काहीतरी ठेवा, जेणेकरून ते लिहिल्यानंतर पर्टिक्युलर कोणता पण टॉपिक येऊ तिकडे ती स्टाईल तुम्हाला कॉपी करता आली पाहिजे, वापरता आली पाहिजे. बी केअरफुल व्हेन युझिंग स्पेलिंग. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर स्पेलिंग चुकल्या तर सगळा गोंधळ होतो. म्हणून मग स्पेलिंग जे आहे त्या प्रॉपरली यूज केल्या पाहिजे. मी काही वर्ड्स पण सांगणार आहे की जे कॉमनली चुकतात ॲपॉस्ट्रॉफी साठी वगैरे, मग ते नेमके चुकतात. तर ते कॉमनली चुकणारे वर्ड, कन्फ्युजिंग वर्ड, तेवाले मी घेणार आहे, जे तुम्हाला लेटरला पण काम येतील, इकडे पण काम येतील, कॉमनली वापरले जातात असे. ठीक आहे. त्यानंतर पुढे मग कसे कन्फ्युजिंग वर्ड्स आहेत, जसं की बघा ॲपॉस्ट्रॉफी सोबत काही वर्ड्स असतात की जे बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने वापरले जातात. चुकीच्या पद्धतीने म्हणजे कसे? की असे वर्ड्स की जे वापरताना जे तर साधारण आपल्याला चुकीच्या पद्धतीने, जसं की एखाद्या सेंटेन्समध्ये वापरल्यानंतर त्यांचा मिनिंग जो आहे तो बदलतो. मग हे नेमके कसे कसे होतात? पहिला बघा, आता समजा मी म्हटलं इथं 3 शब्द आहे, TO2 वेगळा, TOO2 वेगळा, TWO2 वेगळा. हा म्हणजे नंबर आहे, हा म्हणजे व्हर्बच्या अगोदर आलेला पार्ट. दे वेंट टू द गार्डन टू डिग, व्हर्बच्या अगोदर आलाय. मग एखादी लोकेशन सांगण्यासाठी किंवा त्या व्हर्ब सोबत वापरताना टू वापरलं जाईल. टू म्हणजे व्हेरी असतं, ॲज वेल ॲज असतं, सो असतं. आणि TWO म्हणजे नंबर्स इंडिकेट केले जातात. सो हे जर बऱ्याच ठिकाणी कन्फ्युजन होतं आणि याच्या ऐवजी जिथं जे गरजेचं आहे ते वापरलं जातं. TWO, 2 dogs chase the ball. 2 dogs म्हणजे डॉग बद्दल बोललेलं आहे, मग 2 म्हणजे नंबर इंडिकेट करणारा. इथं मला TOO वापरता येणार नाही. ओके का? किंवा TO2 पण वापरता येणार नाही.
दुसरं मी म्हटलं समजा कन्फ्युजिंग वर्ड्स अजून कोणते येतात, मग जसं टू वाले म्हटलं सेम तसंच यू आर आणि यू आर, युअर आणि यू आर. मग मी हे यू आर जर म्हटलं तर हे असतं स्पेसिफिक यू आर, हे काय असतं यू आर. आणि युअर म्हणजे पोझेशन वाला फॉर्म असतो. कशाचा फॉर्म असतो? पोझेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पोझेशन? पोझेशन म्हणजे मालकी हक्क. युअर, माइन, बरोबर. हे जर मला वापरायचं असेल तर तशा केसमध्ये मी काय वापरतो? युअर वापरतो. इज अ बिलॉंगिंग वर्ड. युअर शूज आर अनटाईड. युअर शूज, ठीक आहे. आणि इकडे मी म्हटलं यू आर वॉकिंग अराउंड विथ युअर शूज अनटाईड. मग यू आर जे म्हणायचं आहे त्याच्यासाठी असं ॲपॉस्ट्रॉफी वापरू शकतो, पण मी म्हणाल अशा केसमध्ये आपण शॉर्ट फॉर्मच्या भानगडीत न पडता डायरेक्टली फुल फॉर्म वापरले पाहिजे. सेम असाच देअर आणि देअरचा वापर केला जातो. देअर म्हटल्यानंतर प्लेस दाखवली जाते आणि देअर म्हटल्यानंतर पोझिशन दाखवलं जातं, ठीक आहे. आणि अजून एक वर्ड असंच बनतो अफेक्ट आणि इफेक्ट. इफेक्ट ऑफ समथिंग आपल्याला विचारलं जातं, दिले जाते शब्द, त्यामध्ये इफेक्टवाला जो शब्द असतो, अफेक्टवाला जो शब्द असतो तो काय करतो बघा. अ डुईंग वर्ड मीनिंग इन्फ्लुएन्स विल लॅक ऑफ स्लीप अफेक्ट युअर एक्झाम रिझल्ट. विल लॅक ऑफ स्लीप अफेक्ट युअर एक्झाम रिझल्ट. मग अफेक्ट म्हणजे काय आणि इफेक्ट म्हणजे काय? हे नाऊन असतं, हे वालं जे आहे ते व्हर्बल फॉर्म म्हणून वापरलं जातं. मग दोन इफेक्ट वेगवेगळे आहे. इफेक्ट हा वर्ब म्हणून पण वापरला जातो आणि नाऊन म्हणून पण वापरला जातो, पण अफेक्ट हा कंपल्सरी कशाचा तरी इम्पॅक्ट अफेक्ट अशा अर्थाने वापरला जातो. मग हे दोन वेगवेगळे. वाक्याची नीड बघा आणि त्यापैकी एक निवडा. ओके का? पर्पज. तुम्ही जे काही लिहिणार आहे ते सगळ्याच्या सगळं नेमकं काय लिहिलं पाहिजे, त्याच्या मागचा हेतू काय तो एकदा चांगला डिसाईड करून घ्या, सो दॅट काय होऊन जाईल अजून सोपं जाईल. मग आता पहिला एक आपण वुमन एम्पॉवरमेंट रिलेटेड एक सॅम्पल एसे इथं या ठिकाणी तुम्हाला देऊन टाकतो. त्या एसेला काय काय करता येतं, स्टार्टिंग कसं केलंय किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा वुमन एम्पॉवरमेंट इज द प्रोसेस ऑफ एम्पॉवरिंग वुमन टू गेन कंट्रोल ओव्हर देअर लाईव्स अँड डेस्टिनीज. ठीक आहे. इट्स अबाउट गिव्हिंग वुमन द रिसोर्सेस अँड ऑपॉर्च्युनिटीज दे नीड टू रीच देअर फुल पोटेन्शियल. मग वुमन एम्पॉवरमेंटचा मिनिंग काय? सगळ्यात पहिल्यांदा मी घेतली इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन घेताना मी काय लिहिलं, त्या पर्टिक्युलर वर्डचा मिनिंग काय, एम्पॉवरमेंट म्हणजे काय, स्ट्रेंथन करणं वगैरे त्याच्याशी रिलेटेड मी मिनिंग वाला पार्ट जो आहे तो पहिल्यांदा ऍड केला. आता दुसरा बघा, त्यालाच मी अजून थोडंसं लिफ्ट करतो, अपलिफ्ट करतो. काय होतं बघा, वुमन एम्पॉवरमेंट इज इम्पॉर्टंट फॉर मेनी रिझन्स. का बरं इम्पॉर्टंट आहे? मग रिझन्स, फर्स्ट इट्स सिम्पली द राईट थिंग टू डू. राईट थिंग आहे. वुमेन आर हाफ द वर्ल्ड्स पॉप्युलेशन अँड दे डिझर्व टू हॅव द सेम राईट्स अँड ऑपॉर्च्युनिटीज ॲज मेन. आणि त्यांना जे इक्वल व्हॅल्यू जी आहे ती असली पाहिजे. सेकंड, दुसरं, वुमेन्स एम्पॉवरमेंट इज गुड फॉर सोसायटी. सोसायटीसाठी गरजेचं आहे. वेन विमेन आर एम्पॉवर्ड दे आर मोर लाईकली टू पार्टिसिपेट इन द वर्कफोर्स. वर्कफोर्समध्ये पार्टिसिपेट करतील, स्टार्ट बिझनेस अँड कंट्रीब्यूट टू द इकॉनॉमी. आणि सोबत सोबत टॅलेंट त्यांचं जेवढं आहे मेनचं तेवढंच आहे, म्हणून मग ते कॉन्ट्रीब्यूट करतील इक्वली. त्यासोबत सोबत थर्ड, women's empowerment is good for families. When women have more control over their lives, they are better able to take care of their children and families. म्हणजे तीन गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. मी स्पेसिफिक काय मेन्शन केलं? पहिली गोष्ट राईट थिंग टू डू. दुसरी गोष्ट सांगितली की त्या इक्वल पॉप्युलेशन आहे, मग अशा केसमध्ये इकॉनॉमीमध्ये कंट्रीब्यूट करतील. आणि तिसरी गोष्ट सांगितली, सोसायटीला बॅलन्स करत असताना काही वर्किंग जी आहे, फंक्शनिंग जी आहे ती डिस्ट्रीब्यूट करून घेतील, म्हणजे चाइल्डला अजून चांगलं जे आहे ते नरिश करू शकतील. ओके का? सो फर्स्ट पार्टमध्ये मी मिनिंग सांगितलं इंट्रोडक्शनमध्ये. पहिलं तर मग मी मिनिंग सांगितलं. काय सांगितलं? मिनिंग काय आहे. दुसरं मी सांगितलं त्याच्या पुढे अजून काय केलं पाहिजे, लाईक ते का महत्वाचं आहे, इम्पॉर्टन्स नेमका का होता ते सांगितलं. आता जाऊ आपण पुढे. आता याच्यात व्हॉट झालं, त्याच्यानंतर हू झालं. पुढे गेलो आपण. आता आपण प्लॉट करतोय. मग प्लॉट करताना नेमकं कुणाबद्दल बोललं जातंय, त्याच्यात आपण म्हटलं होतं वेअर, नेमकं कुठे. मग या पद्धतीने पुढच्या गोष्टी आपण डिस्कस करूया. देअर आर मेनी वेज टू एम्पॉवर वुमन. वुमनला कसं एम्पॉवर करायचे त्याचे भरपूर पर्याय. वन इम्पॉर्टंट वे इज टू प्रोव्हाइड देम विथ एज्युकेशन. Education gives women the knowledge and skills they need to get a good job and participate in the economy. Economic participate होण्यासाठी मदत करतं. Another way to empower women is to give them access
टू इकॉनॉमिक रिसोर्सेस, त्यांना ॲक्सेस देण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या इकॉनॉमिक रिसोर्सेसमध्ये त्याच्यातून ॲक्सेस मिळतो. दिस इन्क्लूड्स मायक्रो फायनान्स विच इज small loans that can help women to start or expand their businesses. It's also important to challenge gender stereotypes and promote gender equality. या माध्यमातून सोसायटीमध्ये जे स्टेबल असणं गरजेचं आहे, सोसायटीला अपलिफ्ट करण्यामध्ये मेन अँड वुमन या दोघांचा पण इक्वल रोल आहे, हे साधायचं असेल तर त्यासाठी दोघांनाही इक्वल बनवणं गरजेचं आहे. दिस मीन्स गिव्हिंग वुमेन द सेम ऑपॉर्च्युनिटीज ॲज मेन इन ऑल ॲस्पेक्ट ऑफ लाईफ, फ्रॉम एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट टू पॉलिटिक्स. सगळीकडे त्यांना इक्वल हिस्सा असला पाहिजे. म्हणून वुमन एम्पॉवरमेंट इज अ ग्लोबल मुवमेंट दॅट इज मेकिंग डिफरन्स इन द लाईव्स ऑफ मिलियन्स ऑफ वुमेन. इट्स अबाउट गिव्हिंग वुमन द पॉवर टू चेंज देअर ओन लाईव्स अँड द वर्ल्ड अराउंड देम. त्यांच्या आजूबाजूचा जे काही वर्ड आहे त्याला चेंज करण्यासाठी मदत करत आहे. असा पूर्णच्या पूर्ण पार्ट जो आहे तो आपण या ठिकाणी म्हणू शकतो वुमन एम्पॉवरमेंट रिलेटेड आहे. ओके का? स्क्रीनशॉट पाहिजे तर काढून घेऊ शकता. ओके चलो. या व्यतिरिक्त जर मी म्हणलं समजा अजून काय होऊ शकतं, मग नेमकं काय याच्याशी रिलेटेड अजून हा एक पार्ट असा बनू शकतो. अजून दुसरा पार्ट, वुमन एम्पॉवरमेंट रेफर्स टू द प्रोसेस ऑफ एंडोइंग वुमेन विथ लीगल राइट्स, सोशल राइट्स, पॉलिटिकल राइट्स and economic stability. It involves the action of boosting status of women through the literacy, education, training and raising awareness. मग हा पहिला पार्ट इंट्रोडक्शन. अजून काय व्हरायटी बनू शकते ते सांगितलंय. पुढे, द एम्पॉवरमेंट ऑफ वुमन इज अ नेसेसिटी व्हेरी डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी सिन्स इट एनहान्सेस बोथ द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ ह्युमन रिसोर्सेस अवेलेबल फॉर डेव्हलपमेंट. वुमन एम्पॉवरमेंट इज ऑल अबाउट इक्विपिंग them to make life determining decisions through different problems in society. Education is one of the most critical areas of empowerment for women. इथं पण सगळं तेच सांगतोय, फक्त वर्डिंग वेगळी आहे, थोडं शॉर्ट मध्ये सांगतोय. मग एज्युकेशनच्या माध्यमातून हे सगळं काय केलं जाऊ शकतं, एम्पॉवर केलं जाऊ शकतं, बदल घडवला जाऊ शकतो, त्यातून लाईफ डिटरमाइनिंग ते बनू शकतात. इट इज बेनिफिशियल नॉट ओनली फॉर द ग्रोथ ऑफ वुमन बट ऑल्सो फॉर देअर फॅमिलीज अँड कम्युनिटीज. मग त्यांच्या फॅमिलीसाठी सुद्धा आणि कम्युनिटीजसाठी सुद्धा खूप जास्त मदत यातून होऊ शकते. आणि या पद्धतीने एज्युकेशन बेस्टोज ऑन वुमन अ डिस्पोजिशन फॉर अ लाईफ लॉंग ॲक्विजिशन ऑफ नॉलेज. जर एकदा त्यांना हे सगळं भेटलं तर फॅमिलीला पण ते काय करू शकतात, चांगल्या पद्धतीने स्किल्स, कॉम्पिटन्स आणि ॲटिट्यूड किंवा व्हॅल्यूज आणि नॉलेज देऊ शकतात. इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट हा असा एक फॅक्टर आहे की ज्यामुळे पॉसिबल अ पॉझिटिव्ह चेंज इन वुमन्स लाईफ. वुमेनच्या लाईफमध्ये पण काही चांगले बदल घडवण्यासाठी जे आहे तर कारणीभूत ठरू शकतात. इट इन्व्हॉल्व्स इक्विपिंग वुमन विथ नेसेसरी टूल्स टू इकॉनॉमिकली इंडिपेंडंट, thus reducing their financial dependency on their male counterparts. मग मेल ज्या पद्धतीने काम करतात त्यांची डिपेंडन्सी स्वतःनी कमी करू शकतात आणि त्यांना हातभार लावू शकतात. इथे पण पुन्हा एकदा कन्क्लूड करणं, वुमेन एम्पॉवरमेंट इज नॉट ओनली अ फंडामेंटल ह्युमन राईट बट अ नेसेसरी पीसफुल, प्रॉस्परस अँड सस्टेनेबल वर्ल्ड. क्रिएट करणारे, फाउंडेशन तयार करणारे, कशासाठी, सस्टेनेबल म्हणजे लॉंग टर्म टिकणारं, प्रॉस्परस म्हणजे सगळं काही असलेलं, आणि पीसफुल एकदम शांत असं. इट्स हाय टाइम दॅट वी अंडरस्टँड द पॉवर ऑफ वुमन, मेक अ वे फॉर देअर ॲडव्हान्समेंट अँड इम्प्रूव्हमेंट इन ऑल स्पेअर्स ऑफ लाईफ. मग सगळ्या अँगलने विचार केला तर सध्याची ही लाईफ आहे जिथे खूप जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे एम्पॉवरमेंटसाठी. द एम्पॉवरमेंट ऑफ वुमन इज द एम्पॉवरमेंट ऑफ अ नेशन. आणि जर वुमन खरंच एम्पॉवर झाली तर नेशनची सुद्धा एम्पॉवरमेंट होईल. ह्या पद्धतीने टॉपिक आपण जो आहे तो लिहू शकतो, सांगू शकतो. ओके का? सगळ्यांना क्लिअर का? सो मित्रांनो, असे लेटरच्या बाबतीत आपण काही बघितले होते. इन द सेम वे एसेसाठी काही कॉमन डायलॉग्स आहे, कॉमन काही डायलॉग्स आहेत की जे आपल्याला सगळीकडे वापरता येतील. टॉपिकनुसार तुम्हाला सॉरी कमी जास्त करावे लागतील. असे काही टॉपिक जे आहेत ते पर्टिक्युलर मी या PDF वाली जी फाईल आहे त्याच्यामध्ये सगळे टॉपिक, कॉमन फॉर्मॅट आणि कोणते कोणते विशेष करून टॉपिक जे आहेत ते इथे पण एकदा सांगतो. कोणते टॉपिक अजून इम्पॉर्टंट बनतात ते या टाईपचे, याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन टाका. ठीक आहे, हे काही महत्त्वाचे टॉपिक्स बनू शकतात.
ठीक आहे. यांचे काही सॅम्पल सुद्धा मी PDF फॉर्मॅटमध्ये देऊन टाकल, ते सगळेच्या सगळे एकदा गो थ्रू करून घ्या, एकदा बघून घ्या आणि मग चांगल्या पद्धतीने त्यातलं कशा पद्धतीने लिहिता येईल असे काही कॉमन डायलॉग सुद्धा देईल की जे ह्या टॉपिकशी रिलेटेड जे आहेत ते असू शकतील. कोट्स वगैरे जे म्हणतो आपण तेवाले कोट्स तुम्ही लिहायचं आणि त्याच्या पुढे कंटिन्यू करायचं, या पद्धतीने पण जाऊ शकता. ओके, सगळ्यांना क्लिअर? उर्वरित पुढील भागात ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.